नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत अशी भजी आणि त्याच्यासोबत मस्त पाव भजी असं बनवणार आहोत आपण. त्याच्यासाठी मी घेऊन घेतलं एक भांडं. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आता पीठ. आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी डाळीचं पीठ आहे हे बघा, 1 वाटी डाळीचं पीठ आहे. आणि पावसाळा चालू झाला आहे तर आपल्याला वाटतं ना भजी खावं गरम गरम असं कुरकुरीत असं. आणि कधी कधी रात्रीच्या वेळेस आपल्याला वाटतं नाही पावसाळ्यामध्ये काही खायला पाहिजे, तेव्हा तुम्ही अशी भजी मस्त कुरकुरीत बनवून खाऊ शकतात. त्याच्यासाठी डाळीचं पीठ घेऊन घेतलेलं आहे मी 1 वाटीभर. आणि त्याच्यामध्ये 1 चमचा टाकलेलं आहे तांदळाचं पीठ. थोडं जिरं टाकलेलं आहे भाजलेलं. आणि आता थोड्या ओवा हातावर क्रश करून टाकून घ्यायचे आहेत. ओवा आणि जिरं टाकल्यामुळे डाळीचं पिठाचे जेही पदार्थ आपण खातो ते जिरून जातात लवकर, त्रास होत नाही आपल्या पोटाला. आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. कांदा 1 मोठा चिरून घेतला आहे. त्याच्या पाकळ्या मोठ्या मोठ्या नाही राहू दिलेल्या आहेत. आणि सगळं असं मोकळं करून घेतलेले आहेत पाकळ्या. कोथिंबीर चिरून घेतली बारीक, तीही टाकून घेतलेली आहे त्याच्यात. आता आपण मसाले टाकून घेऊया. 1 चमचा काश्मीरी तिखट टाकलेलं आहे. अर्धा चमचा घरचं तिखट आहे. थोडं अजून टाकत आहे मी याच्यामध्ये तिखट. थोडे तिखट करायचे आहेत भज्या. आणि याच्यामध्ये आता आपल्याला चिमूटभर सोडा टाकून घ्यायचा आहे. सोडा आधीच टाकून घेतलेला आहे मी. हे बघा, 2 चिमूट सोडा घेतलेला आहे. सोडा याच्यासाठी आधी टाकला आहे का हे पीठ थोडं भिजून जातं, व्यवस्थित फुलून जातं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. कांद्यांना पीठ लागून जायला पाहिजे व्यवस्थित, असं एकजीव करून घ्यायचं आहे. हे बघा, असं एकजीव करून घ्यायचं आहे सगळं. थोडं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यामुळे हे फुलून जातं थोडंसं पीठ. थोडं पाणी टाकायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं. जास्त पातळही करायचं नाही आहे. कांद्यांना पीठ लागलेलं पाहिजे. असं जर बनवलं बॅटर तर आपला कांदा जो आहे तो एकदम क्रिस्पी लागतो मधून. भजी तळल्यावर पण मऊ लागत नाही तो. म्हणून नक्की ट्राय करून बघा ही कांदा भजीची रेसिपी. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. प्लीज कमेंट करायला विसरू नका. आपलं पीठ भिजून झालेलं आहे. आता आपण याला फक्त थोडा वेळच बाजूला ठेवू, कारण आपल्याला लगेच भज्या तळायच्या आहेत. ही आपण जर सगळं मळल्यावर पिठामध्ये आपण जर सोडा टाकला असता तर ती एकदम फुगरी भजी झाली असती. आणि आपल्याला भज्या तशा फुगऱ्या नको पाहिजे तेवढ्या, म्हणून मी आधी सोडा टाकून दिलेला आहे. गॅस चालू करून कढई ठेवून घेतलेली आहे. कढई तापू देऊया. गरम होऊ द्यायची कढईला चांगलं. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे. मी तेल टाकून घेतलेलं आहे. हे मी आधी वापरलेलं तेल घेतलेलं आहे. मी आधी 1 दिवस आधी बट्ट्या तळल्या होत्या, त्याचंच हे तेल आहे. मी हे तेल वाया घालू शकत नव्हती, म्हणून मी याच्यामध्येच भज्या तळून घेत आहे. थोडं टाकून बघितलं आहे, तेल गरम झालेलं आहे. भज्यांचं बॅटर थोडं टाकून पाहिलं तर आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊया बाहेर. तेल गरम झाल्यावर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि भज्या तळताना हाताला पाणी लावायचं, पाण्याचा हात करायचा आणि मग भज्या टाकायच्या, ज्याच्याने की भज्या आपल्या लवकर पडतात, हाताला पीठ चिटकत नाही. तर ही टीप लक्षात ठेवा. तुम्ही कधीही कुठल्याही भज्या करत असणार तर थोडं हाताला पाणी लावा आणि मग भज्या सोडामध्ये तेलामध्ये पटापट सोडल्या जातात. आपल्या भज्यात टाकून झालेले आहेत. हे बघा,
खालची बाजू थोडी होऊ द्यायची आणि मगच परतायचं. जास्त ची गर्दी करायची नाही कढईमध्ये, खूप थोड्या थोड्याच टाकायच्या आणि मग तळायच्या. छान क्रिस्पी होतात त्या, सगळीकडनं छान तळून होतात. हे बघा, मस्त असं कुरकुरीत भजी तयार होते आपली. हे बघा, छान अशा तळल्या गेल्या आपल्या भज्या. हे बघा, आता आपण काढून घेऊया. सर्व भज्या काढून घ्यायच्या आहेत. तेल नितरवून घ्यायचं सगळं काठाला करून, किंवा तुम्ही गाळणीमध्ये काढत असाल एखाद्या, त्याच्यामध्ये काढून घ्या. आणि मग हे बघा, आपल्या भज्या तयार झाल्या. आणि मग येतं एखादी ताटलीमध्ये काढा. मी असंच बाजूला करून काढून घेते. आता परत पाण्याचा हात करायचा आणि मग भज्या सोडायच्या तेलामध्ये. एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी राहूच द्यायचं आणि अशा मस्त मोकळं मोकळं सुटसुटीत सोडून घ्यायच्या भज्या. जास्तही जाड जाड सोडायच्या नाही. रेसिपी पूर्ण बघा, प्लीज प्लीज रेसिपी पूर्ण बघा. मस्त हिरवी चटणी केलेली आहे मी याच्यासोबत खायला. हे बघा, आपल्या भाज्यांचा दुसरा बॅच पण तळून झालेला आहे. छान असं कलर येऊन गेलेला आहे भज्यांना. बघा, मस्त कलर आलेला आहे बघा. कमी गॅसवरच तळायच्या आहेत आपल्याला भज्या. थोडा गॅस वाढवून आधी पहिले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग कमी करून द्यायचं त्याला थोडंसं. त्याच्याने तेल गरमच राहतं. हे बघा, थोडंसं मध्ये तुम्ही मीडियमवर जर तळायचं असेल तर मीडियम करू शकतात. हे बघा, पण कमी गॅसवरच तळा शक्यतोवर, भजी मस्त कुरकुरीत होते. हे बघा, झाल्या आपल्या ह्या भज्या तळून मस्त. आता परत एक वेळेस मी टाकून घेतलेलं आहे तिसरं बॅच आणि तो पण काढून घेतलेला आहे. आता आपण हिरवी चटणीची तयारी करून घेऊया त्याच्यासोबत खायला. मिक्सरचं भांडं घेऊन घेतलं आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी. 3 मिरच्या घेऊन घेतलेल्या आहेत हिरव्या. लसूण घेऊन घेतलेले आहेत 7-8 पाकळ्या. हे फुटाणे आहेत, पिवळे फुटाणे. माझ्याकडे पिवळे फुटाण्यांची डाळ नव्हती म्हणून मी पिवळे फुटाणे घेऊन घेतलेले आहेत. त्याची वरची कात काढून घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता आपण हे दळून घेऊया. पाणी टाकून मग दळून घेतलेलं आहे मी. हे बघा, मस्त अशी हिरवीगार चटणी तयार होते आपली. तिखट आणि मस्त हिरवीगार कोथिंबीरची चटणी. ही आपली चटणी तयार आहे. आता मी पाव घेऊन घेतलेले आहे, पावची लादी. 2 पाव घेऊन घेतलेले आहेत मी. एक घेतलेला असता पण त्याच्यावर आपल्याला हे व्यवस्थित ठेवता येत नाही. आता आपण हे पाव मधून चाकूने चिरून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर आता आपण पहिले हिरवी चटणी लावून घेऊ, जी आपण तयार करून ठेवलेली होती. खूप छान आहे, लवकर होणारी रेसिपी आहे.
गोड चटणी टाकून घेऊया. चिंचेची चटणी आहे ही माझी तयार करून ठेवलेली असते नेहमी. मस्त चिंचेची जी गोड चटणी आहे ही चिंचेची. आता थोडंसं चिली फ्लेक्स टाकून घेऊया त्याच्यावर आणि मस्त भजी ठेवून घेऊ आपण. बघा किती मस्त कुरकुरीत, अशी जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही, मस्त झाल्या आपल्या भज्या. बघा, कांदा भजी, कांदा भजी पाव, हे बघा असं मस्त चमचमीत होते. मस्त पावसाळ्यात खाण्यासाठी तर एकच नंबर लागते. झाला आपला हा भजीपाव तयार. आपण एक ठेवून घेऊया, परत एक बनवून घेऊया. सगळ्यांसाठी बनवायचे आहेत, पण मी तुम्हाला 2 बनवून दाखवत आहे. हे बघा, परत पाव चिरून घेतलेला आहे चाकूनी मी. हिरवी चटणी लावून घ्यायची आहे मस्त. ही जास्त तिखट नाही आहे ही चटणी, मिरच्या तिखट न होत्या. गोड चटणी टाकून घ्यायची आहे चिंचेची. चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे थोडेसे. भज्या ठेवून घेऊ आपण. हे बघा मस्त, खूप छान रेसिपी आहे. नक्की ट्राय करा तुम्ही सगळेजण. हे बघा, चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे वरून थोडेसे अजून आणि आपले भजीपाव तयार झाले. हे बघा, चमचमीत असे भजीपाव. आपण भजीमध्ये आधीच तिखट टाकलेलं होतं म्हणून भजीही तिखट आहे. हे बघा, छान असा भजीपाव आपला तयार झाला. झटपट असं पटकन होणारी रेसिपी छोटीशी भूकसाठी. हे बघा, छान मस्त.